चला तर आज तुम्हाला उत्तराखंडमधील देहरादून जिल्ह्यातील गंगा नदीच्या काठावर बसलेल्या ऋषिकेश या ठिकाणी नेते. ऋषिकेश हे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. ऋषिकेश हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र असून जागतिक योग राजधानी आणि साहसी पर्यटनाचे केंद्र आहे. हिमालयीन पर्वतरांगांनी वेढलेले हे शहर शांतता, आश्रम, राफ्टिंग, बंजी जंपिंग आणि संध्याकाळच्या गंगा आरतीसाठी प्रसिद्ध आहे. ऋषिकेशला धार्मिक आणि आध्यात्मिक असे महत्त्व आहे. येथे अनेक प्राचीन मंदिरे आणि योग आश्रम आहेत. येथील प्रमुख आकर्षण म्हणजे लक्ष्मण झुला, राम झुला आणि गंगा आरतीसाठी प्रसिद्ध असलेला हा त्रिवेणी घाट. परमान निकेतन, गीता भवन आणि नीलकंठ महादेव मंदिर येथे प्रसिद्ध असे ठिकाणं आहे. जगभरामधून लोक येथे योगासनं आणि अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी येतात. विशेषतः इंटरनॅशनल योगा फेस्टिवल दरम्यान लोकांची भरपूर गर्दी होते. ऋषिकेश हे हरिद्वारापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे आणि देहराडूनच्या विमानतळापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. ऋषिकेश या ठिकाणी भेट देण्यासाठी उत्तम वेळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च महिना आणि मार्च ते एप्रिल. उन्हाळ्यामध्ये येथील हवामान सुखद असते. उत्तराखंडमध्ये उगम पावणारी गंगा माता ही हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र अशी नदी मानली जाते. हिमालयातील गंगोत्री हिमनदीमधून गोमुखातून भगीरथच्या रूपात उगम पावून ती देवप्रयाग येथे अलकनंदाशी मिळून गंगा बनते. हरिद्वार आणि ऋषिकेश येथे गंगा मातेची पूजा आणि आरती केली जाते. उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री हिमनदीच्या येथे गंगा मातेचा उगम होतो, जिथे ती भगीरथ नावाने ओळखली जाते. गंगोत्री येथे गंगा मातेचे प्राचीन मंदिर आहे, जे 4 धामांपैकी एक आहे. येथे पवित्र गंगाजलाचे दर्शन आणि स्नान केले जाते. गंगा मातेची पौराणिक कथा देखील आहे. भगीरथाच्या तपश्चर्यामुळे गंगा माता स्वर्गामधून पृथ्वीवर अवतरली आणि भगवान शिवाने तिला आपल्या जटांमध्ये धारण केले. गंगा मातेला मोक्षदायिनी, पतित पाविनी, हर की पौरी, हरिद्वार येथे होणारी गंगा आरती विश्वप्रसिद्ध आहे. गंगोत्रीहून उगम पावून गंगा मैदानी प्रदेशात म्हणजेच हरिद्वार येथे प्रवेश करते आणि पवित्र मानली जाते. ऋषिकेश आणि हरिद्वार हे गंगा नदीकाठी वसलेले प्रमुख पवित्र असं शहर आहे. भगीरथ आणि अलकनंदा नद्यांचा संगम देवप्रयाग येथे होतो, जेथून पुढे ही नदी गंगा या नावाने ओळखली जाते. अशाच नवीन माहितीसाठी आमच्यासोबत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ना